थांबायचं होतं की थांबायचं होतं की महिनाभर थांबायचं. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ चहा पिली का तू? सकाळ सकाळ चहा पिली का? बिस्किट खाल्ली का? आईला विचारू आपण, चहा पिली का? चहा पिली का? माझं विचारणं काम नाही, कर्तव्य आहे, कर्तव्य. कांबळे ताईला पण विचारू आपण. कांबळे ताई, चहा प्यालो का? सगळं झालंय. आणि गुलाबाची फुलं पण आलेली आहेत सकाळ सकाळ. आमच्या झाडाला भरपूर मोगऱ्याची फुलं असल्यामुळं आमची बहीण सारखी त्याच्यावर हमला करते आणि फुलं तोडून आणते. दुसरं कोणाला लावू देत नाही. सणासुदीचं बरोबर आहे का नाही? फुलं ही हां काय कालवण करायला आहे? कढीपत्ता आपला चांगला आहे. वरण पुन्हा पाऊस येईल का आज? आजीला विचारू, पाऊस येईल का आज? पाऊस येईल का? येईल का? हां तू हो म्हणली हो, यायला लागला बघ पाऊस. 2-4 टिपकं पडायला लागले लगेच. आजी म्हणली पाऊस येईल. वारं चांगलं सुटले, सगळ्यांचा नाश्ता झाला. जिकडे तिकडे काम चालू आहे. हा भोलेनाथ, सांग भोलेनाथ, पाऊस पडेल का? गोलेनाथ नव्ह भोलेनाथ, गोडेनाथ नव्ह भोलेनाथ. हा एवढ्या वर्ष झालं तरी आमच्या आजी अजून मराठी बोलायला शिकली नाही, माहित आहे का? तरी पण थोडं शिकवलंय जरा तिला. आणि चांगली उदबत्ती लावली र आज तुळशीला. कोणती उदबत्ती? हे चांगला वास यायला लागलाय. उदबत्तीचा छान वास यायला लागलाय चांगला. चला, पाणी कधी सुटणार आहे? आज पाणी सुटते का नाही? पूर्ण डरमरी कमी येते. सुटलं म्हणजे सुटतंय पाणी, नाही म्हणजे नाहीच. झाला चहा पाणी नाश्ता झालेला आहे माझा. आजीला दे अजून भाजी. वरण घ्या आजी वरण घ्या. हा फोटो काढायला लागल्यामुळे पदरी यायला लागले. आताच पाणी भरलं तिकडं आणि काय केलं मग आलं बघतो तर काय मला सरप्राईजच मिळालं. आता हे आहे त्या ना, ही आजी माझ्या वडिलाची मावशी. काय माझ्या वडिलांना मावश्या भरपूर आहेत. काय आता अशीच नातेवाईक कधी तर आलं गेलं कळतंय. आता आमची गेल्या 15 दिवसाखाली एक आजी वारली सोलापूरची. आणि मग ते म्हणजे आजीची मोठी बहीण. काय हां आणि मग तिकडं सगळे गेले ते, आम्ही पण गेलतो त्या दिवशी. म्हणजे 15 दिवस झालं सोलापूरच्या. 2014 वारलेला. त्यावेळेस आजी आल्या त्याच्यावर आजच आल्या त्या काय. आणि ह्या आत्या आहेत त्या आणि आले ते मग आता काय जेवण हे चालू आहे. आणि असंच आजी होती तेव्हा कसं सगळी यायचं जायचं चालू. मग जशी आजी वारली, वडील वारून आता 2 वर्ष झाले काय. त्याच्यामुळं आता मोठी माणसं असली म्हणजे कसं सारखं येणं जाणं चालू असायचं. मग आता जी ते ज्यांच्या त्यांच्या आता कामात सगळी गुंतलेली असते ते. आणि म्हातार माणूस आपलं कधी आलं गेलं आहे का नाही. मग आता पाटकुल्ला आल्यावर आता कसं वाटतं आजीला? बरं वाटतं का नाही? 10-15 वर्षातनं आले ते आजी. आणि आमची आजी पण का नाही म्हणजे लई भारी होती. आता त्यावेळेस काय व्लॉग नव्हता. आता 2014ची गोष्ट आहे. सारखं गाणं हे म्हणायचे. फोटो हे आहे तुम्हाला दाखवलं कधी तर फोटो. वडिलांना पण झाला तर 2 वर्ष. म्हणजे मोठी माणसं असलं की येणं जाणं असतंय. आणि मग येता इकडून सोलापूरवरनं इकडं आले ते. आता झालं, आता थांबा आजच्या दिवस. हां आता थांबा इथं आणि निवांत उद्या जावा खाऊन पिऊन. पावसा पाण्याचा आता तिकडं पाऊस आहे का? हां आत्याला पण दिवरण आलं. हां माझ्या वडिलांचं जे आहे ना गाव अजून सोन, म्हणजे माझं पंजोड. ही आईची आहे तशी ही वडिलाची मावशी. आमच्या आजोबांना तर 7 मावळणी होते. एवढा मोठा आमचा म्हणजे गोतावळा आहे. काय कधी तर कार्यक्रमात कधी आले तर मी सगळ्यांची ओळख करून देईल. असंच सगळ्यांच्या गाठी भेटी पडते त्या. चला जरा आता तिकडं जरा काकांची गाडी घेऊन येतो आम्ही. आजी आता तिकडं आमचं चुलता पण जरा नाजूक जायचं. त्यांना पण कधी तुम्हाला दाखवलं नाही. काय वडिलांचा मोठा भाऊ तिकडं असते घरी, नवीन घरी. आता आजी आम्ही सगळी भेट घेऊन येतो आम्ही. त्या मानानं तुम्हाला पण बघायला भेटेल ना. गाठी भेटी अशा पडते त्या. चला जाऊया काकाच्या घरी. तिथं असते तर आमचं काका. आपले नवीन घर याच्या पाठीमागं आहे. इकडं आहे आता, इकडे हे आत्याचं घर आहे आणि इकडं असते आमचं काका. काकाला पण कधी तुम्हाला दाखवलं ना, आज दाखवूनच काका वाटले जरा. मावशी आली तुमची मावशी. हे आमचं बारकं काका आहेत, वडिलांचं लहान भाऊ. एखादी मावशीची भेट झाली आता बऱ्याच दिवसातून. चला कांबळे, आजीने घर बघितलं. आता आजीला थांबवून घ्यायचं आहे पण आजी काय थांब नाही. त्यांना पेन्शन काढायला जायचे तिकडे सोलापूरला.
चला अजून एकदा चहा करू दुधाचा. हं. आपली झाडं बाहेर असतील. चला आता जातो म्हणते, त्याला थांबायचा आग्रह केलाय, त्यांना जायचं पुढं. आज वातावरण बघा पावसाचं कसं आहे. जेवण केली का? आमची आजी आली माहीत आहे का, भाऊची मावशी आमची, वडिलाची आहे, वडिलाची मावशी आहे. इकडं आजी यायला लागली आता. त्यावर इकडं बघा कष्टाचं काम चालू आहे. बादची वय आमच्या पाणी भरायला लागले पहिल्यांदा. पहिल्यांदा आहे अशी पोरगी अजिबात काय काम करत नाही, क्वचितच काम करते कधी तर. कॉलेजला भरून घ्या सगळं आता पटापटा. आजीला थांब म्हणलं तर थांबत नाही ते आजी. इकडं बघितलं कसं आजीला धरलं. इकडे वेगळंच प्रेम असते, इकडे वेगळंच प्रेम असते. महिनाभर थांबायचं, जिथंच असतंय घर आपलं. सर निघाली आजी आता. बाय 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 बाय. आमच्या घरचा हे CEO आहेत ते सगळे पाहुण्या रावण्यांचे नंबर त्यांच्याकडे आहे. पाणी झालं भरून? हा झालं काय? बाकीचे आमच्या लय गडबड गडबड गडबड. आज लेकरानं पाणी भरलो एक डरम. पाणी नसलं की मग आडा जाणते बिचार, लय कष्टाळू आहे आमची बाची. आता पाहुणी गेली ते बघा कशी भांडी कशी जिकडे तिकडं आपलं पसारा आवरायला लागली. जारचं पाणी पिती. इकडं आजी बसली. पाहुणी गेली ते आता. वातावरण पण जरा दिसायला लागले ढगाळ, पण ढग येऊन काय उपयोग आहे. ढग येते तर ढग जाते, पाऊस काही येत नाही. आणि आता बघू 2 वाजले ते. आता बघू आज संध्याकाळपर्यंत. आता सगळी पाहुण्याला सोडा गेले ती स्टँडवर. भरून घ्या गे, भरून घ्या त्या मोठ्या डारमात सोड. आहे का फास्ट? व्हेरी गुड. हो काकू तुमचं पाणी भरलंय का? हो हा. अयो एवढं पाणी भरून सुद्धा अजून धरा. आता पाईप लावला इथं तरी अजून धरा लागतंय का? काय बरं कामाची नाही. भरती 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 एवढं कौतुक करतोय आपण. कोणी आलंय ना पाणी? आता पाणी आलंय थोडं. आता एवढं भरून घ्या गे. ही अशी चिडचिड चिडचिड करते म्हणून पाणी गेलं. आज भारी वाटायला लागलं. आता जरा थोडा पाऊस चालू झाला. हा असा पाऊस चालू झाला. आता मोबाईल भिजला तर भिजला, पण पावसाचा आनंद आहे. वारं सुटायला नाही पाहिजे बघ, तेवढं वारं नाही सुटायला पाहिजे म्हणजे बराबर कराय पाऊस येते. चांगला पाऊस झाला. बेस्ट. पाणी भरलंय सगळं. येते कवा येते काय नाही. इकडं पोरी आपलं असं खेळत बसते ते बघा दिवसभर. ही आमची काकू असं पोरी घेऊन बसते असे. हां काय बघा आमचे काकू म्हणतात पावसात भिजायला तब्येत ठीक नाही ना. पावसात भिजल्यावरच चांगलं राहते. या बाहेर या, भिजलं तर भिज. चहा पिती का? चहा. पाऊस चालू आहे. पाऊस चालू आहे म्हणलं तर पाऊस गेला बघा. गेला एवढा जराच थोडा पडला होता. गेलं सगळं आता ढग गेलं. आज पाहुणे सोडायला गेले ते अजून काय आली नाही ते. आणि मी पण आता थकलोय. आता आराम करतो. भेटूया आपण परत उद्या. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.